या बातमीपत्राचे प्रायोजक आहे डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, पत्ता मुरारजी पेठ, सिटी पार्क शेजारी, सोलापूर। स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले स्मृती पुरस्काराने लेखिका सुरेखा शहा सन्मानित। साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखिका सौ सुरेखा शहा यांना श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणारा स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले स्मृती पुरस्कार दिनांक 14 जून रोजी महावीर भवन सोलापूर येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती अरुणाताई चौगुले होत्या। सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, प्रगती आणि जिन विजयाच्या सहसंपादिका सौ नीलमताई मानगावे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना नीलमताई मानगावे म्हणाल्या की जैन समाजाने प्रागतिक विचारांचा स्वीकार करणे काळाची गरज आहे। सुरेखा शहा यांनी आपल्या कथा व साहित्य कृतीतून जैन समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्या प्रश्नांचे चिंतन आणि आत्मपरीक्षण समाजाने करणे आवश्यक आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्रीमती सुरेखा शहा म्हणाल्या, पर्यावरण संवर्धन आणि पाणी प्रश्न हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे। कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली। त्यानंतर नमोकार महामंत्र व भारती स्तुतीचे पठण करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व प्रतिष्ठानच्या विश्वस्तांचा परिचय देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रतिष्ठानचे ट्रस्टी, तीर्थकरचे संपादक, लेखक प्राध्यापक डॉक्टर गोमटेश्वर पाटील यांनी स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उघडून सांगितले। यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य व जैन बोधकचे संपादक डॉक्टर महावीर शास्त्री, पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉक्टर रावसाहेब पाटील आणि प्राचार्य संतोष कोटी यांनी मनोगत व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात श्रीमती अरुणाताई चौगुले यांनी जैन साहित्य क्षेत्रातील वारसा जपत श्रीमती सुरेखा शहा यांनी समाजाला वैचारिक दिशा दिली आहे। त्यांना स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले स्मृती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले। समारंभास कर्मवीर मल्टीस्टेट सोसायटी जयसिंगपूरचे चेअरमन श्री रमेश पाटील, ज्येष्ठ संचालक श्री भरत गाठ, श्री अरविंद मजलेकर, श्री आदिनाथ किनिंगे, प्राध्यापक आप्पासाहेब भगाटे, श्री श्रीमन संस्कृती प्रतिष्ठानचे खजिनदार ॲडव्होकेट संदीप चौगुले, इंजिनियर बाबासाहेब शेडबाळे, श्री दीपक चौगुले, जैन महिला विकास मंडळ सोलापूरच्या अध्यक्षा सौ पल्लवी मेहता, तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नम्रता शहा आणि डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी केले, तर सौ नीता बिडकर यांनी आभार प्रदर्शन केले। त्यामुळे कोणाची नावं घेत नाही। स्वर्गीय प्राध्यापक BA चौगुले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात की त्याचा खरंच आनंद वाटतो। कसं झालं, तिकडे कार्यक्रम झाला असता तर तुम्ही एवढे आला नसता आणि इकडे कार्यक्रम झाले पण तिकडचे जास्त संख्येने आलेले नाही, पण संख्या राहिलीच। तिकडची असो किंवा इकडची असो, संख्या राहिली, हॉल भरलेला आहे, याचा आनंद आहे। समारंभाच्या आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अरुणाताई चौगुले, पुरस्काराच्या मालकरी सुरेखाताई शहा, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, जैन महिला विकास मंडळ सोलापूरचे पदाधिकारी, शहा परिवार आणि आपण सर्व साहित्यावर आणि सुरेखाताईंवर प्रेम करणार। सगळ्यांचं प्रेम आहे त्यांच्यावरती, मला माहिती आहे। आज दोन व्यक्तींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। गोमटेश पाटीलने त्याचा उल्लेख केलेला आहे। सुरेखाताईंचे भाऊ चंद्रमोहन शहा आणि सैनिक अन्नदाते। सैनिक अन्नदातेने जेव्हा जैन कथा चळवळ सुरू केली तेव्हा मला म्हणाले, तुम्ही जैन कथा लिहा। म्हटलं भरपूर कथा लिहिल्या, पण जैन कथा लिहायचं म्हणजे नेमकं काय करायचं माहिती नव्हतं। त्यांनी सांगितलं, ते सगळं आता मी सांगत नाही आहे, तर त्यांनी सांगितलं जैन समाजाचं त्यामध्ये प्रतिबिंब पडावं असं लिहा, म्हणजे ती जैन कथा होती। मला प्रतिबिंब तर खरं दाखवलं पाहिजे आणि आम्ही ते खरं दाखवत गेलो आणि ते लोकांच्या पसंतीनं उतरलं, कोणाला नाही आवडलं ती गोष्ट वेगळी, ते सोडून दिले आम्ही। तर अन्नदाते असते तर ते कधी व्यासपीठावर फिरकत नाही, कधी पुढे येते, पुस्तकाचा स्टॉल म्हणून तिथं बाहेर बसले असते। आणि चंद्रमोहन शहा असते तर सगळीकडे फिरत कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे विचारत फिरले असते। ते दोघं पण नाही आहे त्याची आपल्याला जाणवते। असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री आणि प्रगती आणि जिनविजयच्या सहसंपादिका मान्य सौ नीलम मानगावे, आजच्या पुरस्काराच्या मानकरी, ज्यांनी आपल्या साहित्यिक योगदानाने जैन समाजाला एक वैचारिक दृष्टिकोन दिला
दिशा दिली त्या ज्येष्ठ साहित्यिका मान्य सुरेखा चंद्रगुप्त शहा आणि इथे जमलेले सर्व श्रावक श्राविका, जयशंकर कर्मवीर मंचस्टेटचे सर्व संचालक व चेअरमन, उपस्थित सर्व साहित्यिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर श्रावक श्राविका, साहित्यप्रेमी, आपण सर्वांना माझा सहस्नेह जय जिनेंद्र. आजचा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून साहित्य, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठ विचारांचा गौरव करणारा एक प्रेरणादायी उत्सव आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनी जपलेल्या मूल्यांना आणि विचारांना पुढे नेणे. त्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय प्राध्यापक B.A. चौगुले सर यांच्या विचारांना अभिवादन करणारा आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वर्गीय प्राध्यापक B.A. चौगुले सर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, साहित्य, समाजकारण आणि संस्कृती संवर्धनासाठी वाहून घेतले. प्राध्यापक म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, महाराष्ट्र जैन साहित्य परिषद तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्वात शिक्षकांची तळमळ, साहित्यिकांची संवेदनशीलता आणि समाजसेवकांची बांधिलकी याचा सुंदर संगम होता. साहित्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते. साहित्यिक समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात, समाज मन घडवतात, संस्कार रुजवतात आणि परिवर्तनाची बेजे करतात यावर त्यांचा दृढ विश्वास होता. समाजातील साहित्यिक, पत्रकार, संशोधक आणि प्रेरणादायी आदर्श आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श उभे राहावेत या भावनेत जय जिनेंद्र. आज कोल्हापूरवरून इथे आल्या तेथील जैन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा चौगुले व संस्थेचे पदाधिकारी, प्रख्यात लेखिका व माझ्या सखी नीलम माणगावे, आमच्या जैन महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा सौ पल्लवी मेहता आणि निशा गांधी, कार्यकारिणी सदस्य भगिनी व उपस्थित भगिनी श्रावक श्राविका, संपादक श्री गोमटेश पाटील, डॉक्टर रावसाहेब पाटील, डॉक्टर सरिता कोठाडे. आज या पुरस्काराचा मी अत्यंत आदराने स्वीकार केला आहे. तो देण्यासाठी कोल्हापुरावरून येथे आलेल्या सर्व भगिनींचे मनपूर्वक आभार मानते. माझे वय आता 85 असताना हा पुरस्कार घेण्यासाठी कोल्हापूरला जाणे काहीसे त्रासाचे होईल असे वाटल्याने कोल्हापूरच्या या आमच्या भगिनींना इथे यावे लागते. परंतु एका दृष्टीने चांगलेच झाले. आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले. माझ्यासाठी सर्व पुरस्कार मानाचे आहेत. त्यातील एक ऑल इंडिया रेडिओचा दिल्लीचा नभोनाट्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार होता. 30 वर्षापूर्वी मला माझा मुलगा झाला हो या नभोनाट्यासाठी दिला गेला. 500 नभोनाट्यातून ही निवड करण्यात आली होती. नभोवाणी मंत्र्याच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. परंतु माझ्यासाठी आजचा हा पुरस्कार त्यापेक्षाही अत्यंत आत्मीय जवळ आपल्या जैन समाजाचा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या लेखनाची वाटचाल आठवते. वयाच्या 8व्या वर्षी मी पहिली कविता लिहिली. तेव्हापासून माझा लेखन प्रवास सुरू आहे. कथा, कादंबरी, नाटिका, कविता सर्व काही पुस्तके लिहिल्या. 14व्या वर्षी विवाह झाल्याने पुढचं शिक्षण घेऊ शकले नाही. परंतु माझे पती व माझी मुलं या सर्वांनी मला प्रोत्साहन दिलं. मी लिहून दिलेल्या अनेक एकांकिकांना, नाटकांना या माझ्या जैन महिला विकास मंडळाच्या गुणी कलाकारांनी न्याय दिला. विविध स्पर्धेतून आमच्या या मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. माझ्या जैन महिला सदस्य कलाकार भगिनीने सुमारे 1000 कलावस्तू प्रदर्शन मी अध्यक्ष असताना पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात आयोजित केले होते. संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूर आणि जैन महिला विकास मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रमण संस्कृती प्रतिष्ठान यांच्या मार्फत दिला जाणारा प्राध्यापक BA चौगुले स्मृती पुरस्कार यावर्षी सोलापूरच्या प्रसिद्ध लेखिका, सोलापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि आपल्या देशातल्या प्रसिद्ध लेखिका श्रीमती सुरेखा शहा यांना प्रदान करण्यामध्ये आम्हाला अत्यंत आनंद होता। या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या जैन महिला विकास मंडळाच्या आत्ताच नवनियुक्त अध्यक्षा आणि सचिव या दोघांचंही मी पहिल्यांदाच त्यांना दोघींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की सुरेखा शहा यांना आम्ही विनंती केली की आमच्या कोल्हापूरला येऊन हा पुरस्कार तुम्ही स्वीकारा, परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळं त्या येऊ शकत नव्हत्या आणि मग आम्ही इकडे यायचं कसं हा विचार करत असताना आम्हाला या महिला मंडळांचं योगायोगाने गाठभेट झाली आणि त्यांनी हा सगळा कार्यक्रम आपल्या खांद्यावर घेतला आणि तो अत्यंत सुंदर रीतीनं आमचं ज्याला पाहुण्यांचं स्वागत म्हणतात तसं केलं आणि आम्हाला हा कार्यक्रम इथं घडवून आणण्याची संधी दिली। या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे ज्यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे त्या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध लेखिका, कारण आम्ही ज्यांचा सत्कार करणार आहोत त्यांचा सोलापूर शहरातील नामवंत असलेल्या डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट व GI एंडोस्कोपिस्ट सोलापूर, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ। आमच्या इथे लिव्हरचे विकार व सर्व प्रकारच्या काविळीवरील उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर याच्यावर योग्य उपचार, जुलाब, बद्धकोष्ठता, संडासमधून रक्तस्राव, गिळण्याच्या त्रासावर उपचार, रक्ताची उलटी, नाणी, खिळे वगैरे पोटात गेलेल्या वस्तू दुर्बिणीद्वारे बाहेर काढणे, अपचन, भूक मंदावणे अशा आजारावर उत्तम उपचार फक्त आणि फक्त डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर मध्ये। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर मध्ये उपलब्ध सुविधा गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरांवरील तपासणी व उपचार, कोलोनोस्कोपी, मोठ्या आतडीच्या विकारांवरील तपासणी व योग्य उपचार, ERCP, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडांच्या आजारासाठी तपासणी व उपचार आणि सोनोग्राफी। सोनोग्राफीमध्ये फायब्रोस्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅबची सोय, फार्मसी, ICU, जनरल वॉर्ड, स्पेशल रूमची सुविधा, ॲडमिटची सोय व सुविधा। पत्ता 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळ्यासमोर, हॉटेल सिटी पार्क शेजारी, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 0217 26 27 004। आजच भेट द्या।